15 सप्टेंबर 2019ला श्रीराम विद्यालय चांदूर रेल्वे रोड अमरावती येथे बालरक्षक चळवळ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत सेव्ह बचपन उपक्रमाची सभा पार पडली। शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य संचालक समता विभाग प्रमुख यांच्या प्रेरणेने राबवण्यात येत असलेली सेव्ह बचपन या बालरक्षक चळवळी अंतर्गत मिशन 2019 द्वारे अमरावती जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना संस्कार, आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने सभेचे आयोजन करण्यात आले होते। या चळवळीला व या सभेला विविध तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते। बालरक्षक चळवळ अधिक बळकट करून अमरावती जिल्हा 31 डिसेंबर 2019 पर्यंत शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त म्हणून घोषित करण्याच्या दृष्टीने विनोद राठोड यांच्या प्रेरणेने निलेश इंगोले, सचिन वावरकर, धीरज जवळकार यांनी या सभेचे आयोजन केले। या सभेला विनोद राठोड यांनी प्रास्ताविकातून चळवळीची रूपरेषा मांडली। प्रत्येक बालरक्षकांनी आपल्या मनोगतातून आपली कार्य करण्याची ठाम भूमिका या सभेत मांडली। आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये बालरक्षकची चळवळ चालू आहे, सर्वांना माहीत आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये ती कार्यरत आहे। परंतु या थोडी खंड पडल्यासारखी जी वाटते, त्याच्यामध्ये जो एक प्रेरणा भरायची किंवा दम भरायचा ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी विनोद भाऊंच्या प्रेरणेने आज आपण ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आहे। त्यांनी मला फोन केला की आपण या रविवारी कार्यशाळा घेऊ। मी लगेच त्यांना होकार दिला। त्यानंतर आमचे मित्र सचिन भाऊ यांनी सुद्धा या कार्यात सहभाग घेतला आणि आजची ही कार्यशाळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। तर आपला उद्देश असा आहे की आपण प्रत्येक तालुक्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आहोत। तर आपल्याला हे जे बालरक्षकचं कार्य आपण करतोय, आपण प्रत्येकजण कसेही बालरक्षक आहोत, कारण आपण आपल्या शाळेवर विद्यार्थ्यांना जे शिकवतो ते बालरक्षकाच्या भूमिकेतूनच आपण शिक्षणाचं कार्य पार पाडतो। तर आपल्याला आता प्रत्येक तालुक्याचे प्रतिनिधी जुळून हे जे विद्यार्थी आपल्या शाळेच्या व्यतिरिक्त शाळेच्या बाहेर आहेत, त्यांना आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे। त्या मुलाचं शोषण होत आहे, त्या मुलाचं आता एक शालेय पोषण आहाराचं एक साधं उदाहरण घेऊया आपण। 100 ग्राम तुम्ही पाहिलं असेल, रस्त्यावर भीक मागत असताना एखादी मुलगा दिसला आपल्याला रस्त्यावर भीक मागताय, त्यांचं आयुष्य मी 4 वर्ष ज्या गावात होतो, मी 4 वर्षात माझ्या एकही मुलांना धीरज सर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्याला शर्ट असेल ना त्याला पॅन्ट नव्हतं। कोणाला विचार, माझा मी बायोग्राफीमध्ये लिहिलेलं आहे, ज्या मुलाला शर्ट असेल सर त्या मुलाला चड्डी नसायची, ज्याला चड्डी आहे त्या मुलाला शर्ट नसायचा। मी जर 1 वर्ष तसं पाहिलं, बनियानवर शाळा भरवली मी, बनियानवर त्या मुलांचं, आणि मला एक पदार्थ कमी होता। मी जंगलात कुठं त्या काय करणार, मी काही करायला गेलं तर तिकडून मला म्हणायचं की ज्यादा का शहाणपण कर राख्या। त्यानंतर भर पावसात सर्व बालकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी अमरावती शहरातील इरविन चौक, बस स्टँड, राजकमल चौक, राजापेठ बस स्थानक येथील शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांशी चर्चा केली व त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व पालकांकडून या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे आश्वासन घेतले। बालरक्षक चळवळीतून समस्त नागरिकांना आग्रहाची विनंती करण्यात येते की आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून महाराष्ट्र राज्य शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त करण्यासाठी हातभार लावून बालरक्षक चळवळ यशस्वी करण्यात मदत करावी। बालरक्षक विनोद राठोड, निलेश कुमार इंगोले, सचिन वावरकर, धीरज जवळकर व समस्त बालरक्षक यांनी आवाहन केलं आहे। या बालरक्षक चळवळीला विनोद राठोड, निलेश इंगोले, सचिन वावरकर, धीरज जवळकार, निलेश उमप, अनुपमा कोहळे, किशोर गणवीर, रवींद्र काळबांडे, रितेश मेहरे, मंगेश राऊत, प्रवीण जावरकर, सचिन विटाळकर, प्रिया सुकलकर आदी उपस्थित होते। व्हिसेन न्यूज करिता चांदूर बाजारवरून निलेश इंगोले यांचा हा वृत्तांत।